सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरातल्या शाळांच्या परिसरात वाढलेल्या बेशिस्त पार्किंगमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. तीनपत्ती परिसरातील माई बाल विद्या मंदिर शाळेभोवती चारचाकी वाहनांचं पार्किंग, रस्त्यावर उभे केले जाणारे टेम्पो आणि कापडाच्या गोडाऊनमधून मालाची होणारी वाहतूक यामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेतच रस्त्यावर टेम्पो उभे करून कापडाच्या गाठी चढवण्याचं आणि उतरवण्याचं काम सुरू असल्यानं वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचा आरोप पालक आणि शिक्षकांकडून करण्यात येतोय. त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. इचलकरंजीच्या तीनपत्ती परिसरातील माई बाल विद्यामंदिर शाळेभोवती वाहनांच्या बेशिस्त पार्किंगचा प्रश्न गंभीर बनलाय. शाळेच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहनं पार्क केली जात असल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत येताना आणि शाळा सुटल्यानंतर घरी जाताना वाहतुकीच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. याच परिसरात कापडाची गोडाऊन्स, सायझिंगशी संबंधित व्यवसाय आणि इतर व्यावसायिक आस्थापना आहेत. विशेष म्हणजे सकाळी शाळा सुरू होण्याच्या सुमाराला आणि दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेत विद्यार्थ्यांची आणि पालकांची मोठी गर्दी असते. याच वेळी रस्त्यावर टेम्पो उभे राहिल्यानं वाहतुकीची कोंडी निर्माण होती. विद्यार्थ्यांना रस्त्यावरून वाट काढत जावं लागत असल्यानं पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. शाळेच्या परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शिक्षकांकडून संबंधितांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्याचं सांगण्यात येते, मात्र अद्याप ठोस कारवाई होत नसल्यानं नाराजी व्यक्त होतीये. याचबरोबर व्यंकटराव हायस्कूल परिसरातही चारचाकी वाहनं दीर्घकाळ पार्क केली जात असल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात येत आहेत. शाळांच्या परिसरात वाहनांचं पार्किंग करण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्यानं रस्त्यावरच वाहनं उभी केली जात असल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतंय. रस्त्याच्या कडेला अथवा रस्त्यावर सायझिंगचं साहित्य आणि बीम्स ठेवले जात असल्यानं त्याच्या वाहतुकीसाठी मोठी वाहनं रस्त्यावर उभी केली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप आहे. दरम्यान टेम्पो चालक आणि चारचाकी वाहन चालकांनी शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत रस्त्यावर वाहनं उभी करू नयेत अशी मागणी पालकांकडून करण्यात येते. तसंच व्यावसायिकांनी आपल्या गोडाऊनमधील मालाची वाहतूक करताना वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेण्याची मागणीही केली जाते. शाळा परिसरात विद्यार्थ्यांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असल्यानं इचलकरंजी महानगरपालिका आणि शहर वाहतूक शाखा या बेशिस्त पार्किंगवर कारवाई करणार का? रस्त्यावर ठेवण्यात येणारे सायझिंगचे बीम्स आणि इतर साहित्य हटवण्यात येणार का? याकडे आता पालक आणि शिक्षकांचं लक्ष लागलंय. विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्यापूर्वीच प्रशासनानं जागं व्हावं आणि शाळांच्या परिसरातील बेशिस्त पार्किंग, रस्त्यावर होणारी मालवाहतूक आणि अडथळे निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.